मित्रांनो, लक्ष्मीच्या पावलाने ही मालिका आपल्या सर्वांना खूप आवडते. चला मग या मालिकेची अपडेट बघूया. पण तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब नसेल केलं तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर इकडे अद्वैत हा खरेच्या घराचे कागदपत्र चेक करण्यासाठी ऑफिसमध्ये जातो आणि तिथे विचारतो मॅनेजर कुठे. तर तिथले सांगत असतात, तिथले मॅनेजर सांगत असतात की ते साहेब आज खरेच्या घरी गेले आहेत, त्यांची प्रॉपर्टी नावावर करून घ्यायसाठी. हे सर्व काही कळतं तर लगेच अद्वैत मात्र तिथून धावतच खरेच्या घरी जायला निघतो. तर अद्वैत धावतच तिथून खरेच्या घरी जातो. तर इकडे खरेच्या घरी सर्व साहेब लोक म्हणजे सर्वच मॅनेजर वगैरे सर्व साहेब लोक लोन घेतलेलं असते खरेनं, त्याच्यावर पेपरवर साईन करण्यासाठी सांगत असतात. तर तिथे सर्वजण संगीता आणि काजल ह्या दोघी सुद्धा असतात. काजल म्हणत असते बाबा सही करू नका, तर संगीता तर मात्र टक पाहतच असते. संगीताला काय करावं काही कळत नसतं. तेवढ्यातच तिथे अद्वैत येतो आणि अद्वैत ती सर्व काही प्रॉपर्टीचे पैसे देतो आणि ती सर्व काही प्रॉपर्टी अद्वैत स्वतःच्या नावावर करून घेतो. तर इकडे अद्वैत विनंती करत असतो की तुम्ही माझ्या घरी चला. तर इकडे खरे म्हणत असतो तुम्ही आमच्या परिस्थिती जशी आहे तशी आम्हाला आमच्या परिस्थितीवर सोडून द्या आणि तुम्ही जा इथून. तर अद्वैत म्हणत असतो तुम्ही तुमच्या शब्दाचा मान राखला, मग आता तुम्ही सुद्धा माझ्या शब्दाचा मान राखा आणि तुम्ही माझ्या घरी चला, तुम्हाला आता मदतीची गरज आहे. असं म्हणतच अद्वैतही त्यांच्यासमोर हात जोडतो. तर अद्वैत हा हात जोडून त्यांना विनंती करत असतो की प्लीज माझ्या घरी चला, तुम्हाला खरंच गरज आहे माझ्या मदतीची असं म्हणतच. आणि यामधलं तुमच्या मुलीला काही कळता कामा नये असं म्हणतच अद्वैत हा खरेला चांदेकरच्या घरी घेऊन जाण्यासाठी विनंती करत असतो. तर दिनकर आणि संगीता हे दोघेजणही अद्वैत सोबत जायला तयार होतात आणि इकडे अद्वैतही त्या दोघांना घरी घेऊन येतो. तर इकडे कलाला कळलेलं असतं, कारण राहुल आणि रोहिणी हे दोघेजण ही गोष्टी करत असतात की अद्वैतने खरेची जागा घेतली नवीन प्लॅन चालू करण्यासाठी. हे सर्व काही कला ऐकते आणि कलाला तर एकदमच शॉक बसतो, कारण अद्वैतने खरेची जागा घेतली हे तिच्या कानावर पडतं. तर कला मात्र खूप भयंकर भडकलेली असते आणि तिथे अद्वैत तिथे कॉफी पीत बसलेला असतो. तेवढ्यातच कला तिथे येते आणि म्हणत तर कला ही अद्वैतला विचारत असते की माझ्या बाबाची जागा तू का खरेदी केली असं विचारतच. तेवढ्यातच तिथे दिनकर आणि संगीता हे दोघेजण येतात. तर म्हणत असत थांब कले, त्यांनी काहीही केलेलं नाही, त्यांनी तर आमची मदतच केली असं म्हणतच कलाला सर्व काही प्रकरण कळतं. तर कला खूपच खुश होते. तर नैनाचे प्रेग्नेन्सी रिपोर्ट घरी पाठवले असं नैनाचा बॉयफ्रेंड तिला सांगत असतो आणि ते ऐकून नैना तर खूपच घाबरते आणि घाईघाईनेच खाली जाते. तर तिथे कलाही ते रिपोर्ट घेत असते आणि कला ते रिपोर्ट बघणारच. तेवढ्यातच तिथे नैना येते आणि नैना ते रिपोर्ट कलाच्या हातचे हिसकावून घेते. तर तुम्हाला जर अशीच अपडेट बघायची असेल तर आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि तुम्हाला जर हा एपिसोड आवडला असेल तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करून मला नक्की सांगा तुम्हाला हा एपिसोड कसा वाटला.